नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धनश्री सिव्हिल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईमेल रायटिंग कसं करायचं, ईमेलचा व्यवस्थित फॉर्मॅट विथ एक्झाम्पल बघणार आहोत. तर मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि सर्व विषयाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला ईमेल रायटिंगमध्ये काय करायचं आहे तर रिसिव्हर्स ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. नंतर सेकंड आहे तो म्हणजे सब्जेक्ट. ॲज पर क्वेश्चन सब्जेक्ट आपल्याला लिहायचं आहे. 1 to 2 लाईन्समध्ये सब्जेक्ट लिहायचा आहे. नंतर थर्ड म्हणजे सॅल्युटेशन. सॅल्युटेशनमध्ये आपल्याला डिअर किंवा मग रिस्पेक्टेड सर असं लिहायचं आहे. नंतर फोर्थ म्हणजे ओपनिंग सेंटेन्स, बॉडी कन्क्लुजन. आपल्याला पूर्ण बॉडी लिहायची आहे. नंतर 5 पॉईंट आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे मित्रांनो थँक्यू. आणि इनफॉर्मल लेटर असेल तर आपण डिअर लिहितो आणि फॉर्मल लेटर असेल तर आपण सिन्सिअरली किंवा मग फेथफुली शेवट लिहितो. इनफॉर्मल लेटर असेल तर आपण युअर लविंग डॉटर किंवा मग युअर लविंग सन असं तिथं लिहितो. आणि शेवट आपल्याला नेम तिथं मेन्शन करायचं आहे. तर चला मग मित्रांनो, विथ एक्झाम्पल आपण ईमेल रायटिंग कसं करायचं ते आपण बघूयात. चला तर मग मित्रांनो, एका एक्झाम्पलद्वारे आपण ईमेल रायटिंग कशी करतो किंवा ईमेल रायटिंग कशी करावी हे बघूयात. तर सर्वप्रथम ईमेल रायटिंगला ऑर हा रिपोर्ट रायटिंग असतो. पण रिपोर्ट रायटिंग आपल्याला अवघड जात असतं. रिपोर्ट रायटिंगमध्ये खूप किचकट पार्ट असतो. त्यामुळं आपल्याला जर ईमेल रायटिंग व्यवस्थित येत असेल, ईमेल रायटिंग खूप सोपी आहे. ईमेल रायटिंगमध्ये थोडेफारच गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. त्या जर आपण त्यातले रूल जर आपण व्यवस्थित फॉलो केले तर आपल्याला ईमेलमध्ये आउट ऑफ मार्क देखील पडू शकतात. चला तर मग आपण ईमेलला सुरुवात करूयात. ईमेल रायटिंग इन इंग्लिश. आता क्वेश्चन काय आहे मी तुम्हाला क्वेश्चन एकदा वाचून दाखवते. राईट अ ईमेल टू द एडिटर ऑफ अ न्यूजपेपर फ्रॉम वरुण मोरे for making the public aware of rising air and noise pollution in your area. Mention the bad air quality index that appears in the newspaper daily and write about the bad effects of air and noise pollution and suggest some to curbs in it. तर बघा मित्रांनो, असा क्वेश्चन आहे. असा आपल्याला ईमेल राईट करायचा आहे जो की 4 मार्काला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला टू लिहायचा आहे. टू म्हणजे आपण ज्याला ईमेल पाठवतोय त्याला आपण लिहायचं आहे टूमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला जीमेल लिहायचं आहे. इथे काय लिहिलं आहे जीमेल newsdaily@gmail.com. नंतर जो येतो तो म्हणजे सब्जेक्टमध्ये एक लाईन आपल्याला सोडायची आहे. नंतर येतो म्हणजे सब्जेक्ट आपल्याला 1 ते 2 ओळींमध्ये लिहायचा आहे. मित्रांनो, फार मोठा सब्जेक्ट नाही लिहायचा. सब्जेक्ट आपल्याला क्वेश्चननुसार लिहायचं आहे. सब्जेक्टमध्ये फापटुपासारा नको आहे. सब्जेक्ट अगदी मोजक्या शब्दात किंवा मग क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे किंवा काय एक्सपेक्ट आहे ते आपल्याला सब्जेक्टमध्ये तिथं लिहिणं आवश्यक आहे. सब्जेक्ट काय लिहिलं आहे? राईज अवेअरनेस फॉर रायझिंग अँड नॉईज पोल्युशन इन सुभाषनगर. पोल्युशन आहे तिथं, मग तिथलं अवेअरनेससाठी ती आपण सब्जेक्ट लिहिलेला आहे. नंतर जे येतं ते म्हणजे सॅल्युटेशनमध्ये काय? रिस्पेक्टेड सर ऑर मॅम. आता बघा मित्रांनो, ईमेल असतात 2 प्रकारचे. एक म्हणजे फॉर्मल आणि दुसरं म्हणजे इनफॉर्मल. आता इनफॉर्मल म्हणजे काय? जो ईमेल आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मग आपल्या फ्रेंड्सला किंवा मग आपल्या आईबाबांना पाठवतो, आपल्या रिलेटिव्सला आपण इनफॉर्मल ईमेल लिहितो. त्यामध्ये आपण डिअर वगैरे असं लिहितो. दुसरा जो ईमेलचा प्रकार आहे तो म्हणजे फॉर्मल, ज्यामध्ये आपण एखाद्या अधिकाऱ्याला किंवा मग एखाद्या रिस्पेक्टेड व्यक्तीला ईमेल लिहितो. त्यावेळेस आपण रिस्पेक्टेड सर किंवा मग मॅडम असं लिहितो. नंतर आहे ती म्हणजे बॉडी. ओपनिंग सेंटेन्स आणि बॉडी आणि कन्क्लुजन. फर्स्ट म्हणजे ओपनिंग सेंटेन्स. मित्रांनो, ओपनिंग सेंटेन्स आता बघा, प्रत्येक ईमेलमध्ये काय ना काय विचारल्याचं असतं. म्हणजे कुठला इश्यू आहे, कुणाला कॉंग्रॅच्युलेशन करायचे किंवा मग काय इश्यू मांडायचे आहेत, असं प्रत्येक क्वेश्चन हा सेमच असतो. मग त्या क्वेश्चनमध्ये आपण बोर्ड पेपरला जायच्या आधीच आपल्याला ठरवून ठेवायचे की आपण त्याच्यात ओपनिंग सेंटेन्स एक ठरलेलं असतं ते आपण काय लिहिणार आहोत. तर
इथे काय आहे, आय वरून मोरे वुड लाईक टू ब्रिंग अटेन्शन टू द रायझिंग एअर अँड नॉईज पोल्युशन इन माय एरिया सुभाषनगर नागपूर थ्रू आवर इस्टीम्ड newspaper. You have recently begun publishing the air quality index of the city Delhi. The air quality index has crossed 210 rate. That is alarming. To add to it, sound pollution is also surging day by day. We are all aware about the health hazards that these man-made evils cause. A prolonged exposure to air and noise pollution can cause long-term damage to people's brain, kidney, liver and health problems like stress, poor concentration, hearing loss. The solution to the problem is not complex. By reducing garbage burning and use of firecrackers, by ensuring that vehicles have a PVC certificate, recycling and reusing, we can control the rise in pollution. If we all come together, we can indeed make a difference. आता आपल्याला कन्क्लुजनमध्ये असं लिहायचं आहे की आय रिक्वेस्ट यू टू इनिटिएट अ कम्पेन फॉर दिस कॉज. ही आहे झालं आपलं कन्क्लुजन. आता मित्रांनो शेवट आपल्याला लिहायचं असतं की थँक्यू युअर सिन्सिअरली किंवा मग मित्रांनो आपण जर इन्फॉर्मल लेटर लिहित असेल तर आपण तिथं काय लिहू शकतो, युअर लविंगली किंवा युअर लविंगली लिहू शकतो. आणि फॉर्मल जर लेटर असेल तर तिथं आपण काय लिहू शकतो, युअर सिन्सिअरली किंवा मग युअर फेथफुली. नंतर खाली येतं ते तुमचं नाव, पूर्ण नाव, आपलं स्वतःचं नाव टाकायचं असं टाकू शकतो किंवा मग जे लेटरमध्ये दिलेले ईमेलमध्ये दिलेले ते नाव आपण तिथं मेन्शन करू शकतो. इथं काय दिलं आहे, वरून विलास मोरे आपल्याला ईमेलमध्ये दिलेलं आहे ते नाव. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ईमेल रायटिंग करायचं आहे. बोर्ड पेपरमध्ये व्यवस्थित ईमेल रायटिंग तुम्हाला करायचं आहे. आपण बघितलं आधी टू लिहायचं, मग नंतर सब्जेक्ट, मग नंतर सॅल्युटेशन, नंतर मग कन्क्लुजन येणार, नंतर मग कन्क्लुजन झाल्यानंतर शेवटचा पार्ट येणार, थँक्यू अँड युअर सिन्सिअरली. आता मित्रांनो टू आणि सब्जेक्ट हे आपल्याला मिळतं, 1 मार्क मिळतो. याच्याने आपल्याला 1 मार्क इथं भेटून जातो. नंतर आपली जी बॉडी असती आणि कन्क्लुजन मिळून आपल्याला 1.5 मार्क भेटतो, 1.5 मार्क्स भेटतो. टोटल मिळून आपल्याला इथं 2.5 मार्क्स ईमेल इथं होऊन जातो. नंतर जो असतो तो म्हणजे अर्धा मार्क्स शेवट थँक्यूला युअर सिन्सिअरली आणि आपल्या नावाला इथं मित्रांनो अर्धा मार्क असतो. त्यामुळे शेवट लिहायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने आपल्याला ईमेल रायटिंग करायची आहे. बोर्ड आन्सर शीटवर मी तुम्हाला ईमेल व्यवस्थित राईट करून दाखवला आहे. ईमेल रायटिंग बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 4B मध्ये येतं आणि त्याला ऑर हा रिपोर्ट रायटिंग असतो. मित्रांनो तुम्हाला जर त्या क्वेश्चनमध्ये 4 आउट ऑफ 4 मार्क पाडायचे असतील तर रिपोर्ट रायटिंग ऐवजी तुम्ही ईमेल लिहिला तर तुम्हाला अगदी सोपं जाईल. आणि मित्रांनो तुम्हाला एक सल्ला देते की तुम्हाला इंग्लिशच्या बोर्ड पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला रायटिंग स्किल्सचं नियोजन आधीपासूनच करावं लागेल. म्हणजे बोर्डला तुम्ही कोणते रायटिंग स्किलला राईट करणार आहे त्याची व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं अभ्यासून जायचं आहे. म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला गोंधळून तुम्ही जाणार नाहीत. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ईमेल रायटिंग बघितलं. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला धनश्री सिव्हिल अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग टू इंग्लिश, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, ऑल सब्जेक्ट, मराठीसुद्धा, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर बोर्ड एक्झाम. थँक्यू.